हडपसर भागातील उषा किरण या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर बाथरूममध्ये जिवंत बॉम्ब आढळला होता आणि आता तो निकामी करण्यात यश आलंय। 7 तासांचा टायमर सेट करून हा बॉम्ब ठेवण्यात आला होता। याची माहिती मिळताच डॉक्टरांनी तो बॉम्ब रुग्णालयाबाहेर नेत पोलिसांसह बॉम्ब शोधक पथकाला माहिती कळवली आणि त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून बॉम्ब निकामी करण्यात आलाय। तर या प्रकरणी पुणे पोलीस, ATS आणि गुन्हे शाखेकडून संयुक्त तपासणी सुरू आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। पाहूयात। मी आता उषा किरण हॉस्पिटलच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। 7च्या सुमारास एक इसम हॉस्पिटलमध्ये आला आणि त्यांनी पहिल्या मजल्यावर असणाऱ्या बाथरूममध्ये एक खोकं ठेवलं। या खोक्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू होती। ही बॉम्ब सदृश्य वस्तू या ठिकाणी असणाऱ्या मावशींनी पाहिली आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर विलास गायकवाड यांनाही सांगितली। त्यांनी हे खोकं उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये कळलं की बॉम्ब सदृश्य वस्तू आहे आणि त्यांनी ते खोकं जे आहे ते हॉस्पिटलच्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये आणून ठेवलं आणि पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली। जेव्हा कळलं की बॉम्ब सदृश्य वस्तू आहे तेव्हा पुणे पोलिसांची पथकं दाखल झाली आणि त्यांनी एक गाडीमध्ये हे खोकं जे आहे ते घेऊन गेले। प्लॅरा गायडिंगचं मैदान आहे त्यावरती ही वस्तू ठेवण्यात आली। नंतर BDSचं पथक जे आहे ते दाखल झालं आणि त्यानंतर ही बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात आली। कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम TV। दरम्यान यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले पाहूयात। इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि अत्यंत त्यांनी एक चांगली कामगिरी BDDS टीमने केली होती। आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल।